नमस्कार लाडक्या बहिणीनो, तुमच्यासाठी आत्ताची सध्या मोठी खुशखबर आलेली आहे। ती म्हणजे कोणती तर आज आहे 11 सप्टेंबर। लाडक्या बहिणीचे पैसे आज जमा होणार आहेत। बघू शकता ते पैसे म्हणजे कुठले येणार आहेत। जीआर पण आलेला आहे, तो पण आपण पाहणार आहोत। सर्वांनी आता चॅनलवर नवीन आलेल्यांनी लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राइब बटन दाबायचा आहे। चला तर जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। 2 महिन्यांचे पैसे म्हणजेच पहिल्या महिन्याचे 1500 आणि दुसऱ्या महिन्याचे 1500 म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळून होणार आहेत 3000 रुपये तुमच्या खात्यात आजच येणार आहेत। तर लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर ही दिलेली आहे। आदित्य तटकरे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार यांनी आताची मोठी अपडेट ही दिलेली आहे। चला तर आता आपण पाहणार आहोत 11 सप्टेंबरची आजची बातमी आहे। उद्यापर्यंत, आजपासून हा चालू झालेला लाडक्या बहिणीचा हप्ता उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। कारण 12 जिल्हे करे 36 जिल्ह्यांपर्यंत हे लवकरात लवकर पैसे लवकरात लवकर वितरित होणार आहेत। इकडे बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण पैसे हे 3000 2 महिन्याचे येणार आहेत। हे तुम्हाला तर आता समजलेलंच आहे, पण किती वाजेपर्यंत येतील, कधीपर्यंत येतील हे लाडक्या बहिणीचे पैसे आता जीआर सुद्धा आपण पाहणार आहोत। जराही न वेळ घालवता आता जीआर कडे वळूया। चला तर मग शासनाकडून आता हा जीआर आलेला आहे। इथं बघू शकता तुम्ही शासन निर्णय, बघा इथे मोठी बातमी आता आलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकातील सन 2025-26 आर्थिक वर्षात मागणी क्रमांक 3-22-35 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789। तर अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना केलेली आहे। बघा इकडे लक्ष देऊन बघायचा, लाडक्या बहिणीसाठी मोठी योजना आहे लाडकी बहीण योजना। आता 2 महिन्याचे पैसे इथे तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहेत। अनुसूचित जाती घटका कार्यमार्तगत योजना ही आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्य अनुदान, म्हणजे जिथे सर्व डिटेल आता दिलेली आहे ती म्हणजे लेखा शिष्याखाली 3960 कोटी इतका नियत वेळ मंजूर झाला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीसाठी हे 3960 कोटी इतके मंजूर झालेले आहेत। आता तर तुम्ही पाहिलं असेल पीएम किसान असू दे, नमो शेतकरी असू दे, यांचाही हप्ता चालू असल्यामुळे आता लाडक्या बहिणीचे पैसे लवकरात लवकर पोहोचवायचं काम सरकार करत आहे। आता बघा इकडे खाली 2 नंबरचं पॅसेज, तो आहे वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 परिपत्रकानुसार त्या दिवशी आलेला आहे। आता आपल्याजवळ जीआर आलेला आहे। 25 ते 26 आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाकरिता कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। इथे बघा निधी वितरण करण्यासाठी आता कार्यप्रणाली इथं ठरवून दिल्यामुळे सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यात जाण्यासाठी हे जीआर काढलेला आहे। कारण हे डायरेक्ट डीबीटीच्या द्वारे पैसे पाठवत असतात, त्यामुळे डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ बेनिफिट, त्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळू शकतात। बघा इकडे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2535 2235 767 या लेखाशिषाखाली 344.30 कोटी इतका निधी प्रशासनाने आता सरकारने तुम्हाला विभागून दिलेला आहे। सचिव महिला व बाल विकास विभाग या अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्य प्रदान करण्यात येत आहे। बघा इकडे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 344.30 कोटी इतका निधी 2000 म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हा निधी मिळून होत आहे। हे 2 हप्ते तुम्हाला आता येण्याची तुम्ही वाट पाहत आहात, पण हा ऑगस्टचा निधी इथं दाखवत आहे, तरी तुम्हाला सप्टेंबर आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे ते मिळू शकतात। बघा इकडे ह्यात सांगितल्याप्रमाणे इकडे दिलेलं आहे। बघा प्रशासना म्हणजे आता सरकारने आपल्या जे लाडक्या बहिणी वितरित करतात जे पैसे, विभाग प्रमुख सचिव महिला बाल विकास विभाग अर्थसंकल्प निधी वितरित करणाऱ्या प्रणालीवर वितरित करणारे शासन मान्य प्रदान करण्यात येत आहे। हे तर तुम्हाला तर जीआर आल्यामुळे नक्कीच झालं असणार आहे की पैसे आपले जाणार नाहीत कुठे, काळजीपूर्वक तुमच्या बँक खात्यात येणारच आहे। चला आता तिसरा पॅसेज बघूया। सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरती वितरित करण्यात आला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रित अधिकारी यांनी विविध
पद्धतीने काटकसरीच्या उपयोजन करून खर्च करावा। कारण बघा इकडे काटकसरीनुसार म्हणजेच काय झालंय इथे ज्यावेळी आता पीएम किसान असू दे, नमो शेतकरी असू दे, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना या पद्धतीने काही खोटे फॉर्म पण भरले होते लाडक्या बहिणीचे, त्यामुळे इथे सविस्तर जो निधी आहे तो लाडक्या बहिणीपर्यंत म्हणजे गरजू आहेत त्यांना आता पोच होणार आहे। जे बोगस आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा आणि कारवाई होणारच आहे। सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी। म्हणजे समजलं का, हा निधी दर महिन्याचा येत असतो, त्यामुळे लवकरात लवकर त्या महिन्यामध्ये त्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर हे पैसे पोचवायचं काम सरकारचं असतं। तसेच उपलब्ध करून दिलेला तरतुदी झाल्यानुसार खर्चाचा अहवाल लोकार्शिष्य उपलेख म्हणजे हे सरकारचं काम आहे झालेलं। भौतिक उद्दिष्ट माहिती निधी उपयुक्त प्रमाणपत्र संबंधित क्षेत्र अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपयुक्त आयुक्त समाज कल्याण सामाजिक व न्याय विषय अशा महिला व बाल विकास विभाग यांच्या प्रत्येक महिन्यांच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। बघा आता खूप वेळ झालेला असतो तरी पण त्यांच्या काही सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्हाला हे पैसे येत नसतात। पैसे हे नक्कीच येतात कारण काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे थोडे उशिरा येत असतात। लाडक्या बहिणींना 10 तारखेपर्यंत पाठवण्याचा निर्णय सरकार हे त्यांच्या पद्धतीने करत असतं। पण आता इथे बघून घ्या मोठी बातमी जी आहे, कारण मागच्या वेळी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हे पैसे देण्याचं त्यांनी काम हातात घेतलं होतं, पण त्यामुळे आता त्याला 10 ते 15 दिवस उलटून घेतलेली। आता हा GR आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर या 2 दिवसात मिळण्याचं काम सरकार करणार आहे। बघा इथे 4था पॅसेज जो विभागाने अनुसूचित जातीच्या व बौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी सध्या उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या नवबौद्ध वर्गातील लाभार्थीकरता होईल याबाबत विभागाची दक्षता घ्यावी। तर बघा सर्वांना हा जे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना हे पैसे मिळणारच आहेत। सामाजिक न्याय विभाग आता इथं बघा विशेष सहाय्यक विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य नियुक्त वेतना योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही। बघा आता सध्याची मोठी बातमी आहे, म्हणजेच काय इथे दिलेलं आहे बघा, संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना बघा संजय गांधी जी कोणी योजना घेत असतील किंवा श्रावण बाळ जी कोणी योजना घेत असतील, ज्या बहिणी ज्या महिला आहेत त्यांना हे लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप मिळणार नाहीत, कारण की त्या या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांना ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। बघू शकता इथे लाडकी बहीण योजना फक्त जे कोण लाडक्या बहिणी आहेत आपल्या त्यांनाच मिळणार आहे, म्हणजे फक्त लाडक्या बहिणी ज्या ह्या फॉर्म भरलेल्या आहेत आणि याचा लाभ फक्त त्याच घेणार आहेत लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता बघा इकडे खाली 5वा पॅसेज जो दिलेला आहे, सदर शासन निर्णयाने वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख व हे जो सरकारचा आहे सर्व काही GR आता हा आलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल। जो कोण संजय गांधी असू दे किंवा निवृत्त वेतन जी योजना आहे ते कोण घेत असतील तर त्यांना हा लाभ मिळणार नाही। आता आपण बघितल्याप्रमाणे ही सध्याची मोठी बातमी आहे, लवकरात लवकर आपल्याला हे पैसे आता मिळणार आहेत। बघायला सांगितल्याप्रमाणे आता आज आहे 11 सप्टेंबर लाडकी बहीण योजना, तर ही मोठी अपडेट तुमच्यापर्यंत आता आम्ही पोहोचवत आहोत। तर 2 महिन्याचे पैसे तर तुम्हाला येणारच आहेत। जर कुणी हा बोगस फॉर्म भरला असेल तर आत्ताच तो रद्द करा, कारण की असे 14,000 फॉर्म असे पुरुषांनी भरलेले होते लाडक्या बहिणीचे, त्यामुळे त्यांच्यावर आता कठोर कारवाई केलेली आहे। तुमच्या आता याच्या अटी तर तुम्हाला माहितीच असतील, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी हा फॉर्म भरू नये, आणि जे सरकारी नोकरीला असतील किंवा इतर कोणतेही अधिकारी पदावर असतील सरकारी त्यांनी हा फॉर्म भरू नये, कारण की त्यांना सरकारकडून सांगण्यात आलंय जे कोण सरकारी असणार नोकरदार त्यांनी हा फॉर्म भरायचा नाही। जे गरजू आणि गरजू व्यक्ती आहेत त्या महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे, कारण की हे पैसे गोरगरिबांपर्यंत पोहोचले पाहिजे, सरकारचा हा निर्णय आहे। चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा, नाही तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कारण तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ। चला तर मित्रांनो आणि बहिणींनो, चला तर धन्यवाद, आभारी आहोत।